प्रेम एक अलौकिक अनुभूती आहे, जीवनाचं मूळ कारण. याच्या प्राप्तीसाठी माणूस आपल्या स्वतःलाही विसरतो. असं समजा की माणूस आणि ईश्वरादरम्यान प्रेम सेतूचं काम करतो. जर हेच प्रेम असेल तर लोक आपल्या माणसांना विसरतील, मग देशाची कुठे आठवण राहणार? मी तर माझ्या आयुष्यात कधीच असं प्रेम करणार नाही, कारण की माझ्या हृदयामध्ये तर केवळ या फिरंग्यानं हकलून द्यायची आग जळते. मनुताई, मी सांगू प्रेम काय असतं? सांग ना. मनुताई, जरा खाली वाक. हे घे. अण्णासाहेब, आपल्या मनुताईने वैशालीताईला वाचवलं. मनू, हो अण्णासाहेब, तिने तलावात उडी घेतली होती ना. परंतु का? आजोबा, ती आपल्या नानाभाऊंवर प्रेम करते. आजोबा, वैशालीताई आणि नानाभाऊंचा विवाह होऊ शकणार नाही का? हा तर सामाजिक संस्कार आहे, ज्यामुळे दोन कुटुंब आपलं अस्तित्व विसरून एक होऊन जातात. नाही बाळा, हे संभव नाहीये. आपणास काही सांगू? मनूचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण नाही जाणत. पाहिलत ना किती उग्र स्वभाव आहे बादरायणाचा. आमच्याविषयी त्याच्या मनात किती क्रोध भरलाय. क्रोध भरलाय, पण तो तुमच्यासाठी नाही, पिठूरच्या पेशव्यांसाठी. आपण एक पेशवा म्हणून नव्हे तर एक पिता म्हणून जा. मग पहा, ते नक्कीच आपलं ऐकतील. ऐकलत का? वैशालीला खूपच ताप आलाय. जर वैद्यबुवांना बोलावलं तर. यशोदा, बराच सखोल विचार केल्यानंतर मी या निर्णयास येऊन पोहोचलोय की या समस्येचं एकमात्र निदान आहे विवाह. शीघ्र विवाह. परंतु कोणाशी? कोणाशी? कुठेही, जो कोणी मिळतो. आम्ही तुम्हाला काही विचारायला आलोय. काय तू वैशालीवर प्रेम करतोस? आपण पण ना अजूनही विचारताय. जर असं असेल तर आम्ही अवश्य बादरायणाशी चर्चा करू. बोपटकरजी, परमेश्वराच्या कृपेने झाशीच्या भावी राणीच्या गावी आपण पोहोचलो आहोत. आता भगवंताकडे इतकीच प्रार्थना आहे की मणिकर्णिकेशी आपली शीघ्रातिशीघ्र भेट घडवून आणावी. चला बोपटकरजी. आता लवकर तू पण नृत्य शिकून घे आणि झाशीला जा. कुणास ठाऊक, झाशीच्या राजाची नजर तुझ्यावर पडेल आणि तू पण झाशीची महाराणी होऊन जाशील. काय झालं शांता? तुम्हा सगळ्यांना हसायला काय झालं? ही देखील आता झाशीची स्वप्न पाहतेय. झाशीची स्वप्न? हो, झाशीचे राजा त्यांच्यासाठी महाराणी शोधतायत. का? त्यांचा विवाह झालेला नाही का? आता हे तर माहित नाही, पण ते अशाच मुलीशी विवाह करतील जिला नृत्य चांगल्या प्रकारे येत असेल. नृत्य तर नाचगाणं करणाऱ्या बायकांना येतं. ते काय तिला महाराणी करतील होय? हो, असंही ऐकलंय की झाशीचे राजा ह्याच गोष्टीसाठी नृत्य स्पर्धा भरवत आहेत.